माहिती तुमच्यासाठी. सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा. कालच एक जी आर आलेला आहे की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीबाबत 22 जून 2026च्या शासन पूरक पत्राचा सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. तर महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने 22 जून 2026 रोजी एक महत्त्वाचे पूरक पत्र जारी केले आहे. या निर्णयाचा उद्देश असा की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करणे आणि स्थानिक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे. तर शिपाई पद ऑनलाईन भरतीतून वगळले आहे आता. यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये विविध पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबवण्यात येत होती. मात्र आता शासनाने चतुर्थ श्रेणीतील शिपाई पद ऑनलाईन भरती प्रक्रियेतून वगळण्यास मान्यता दिली आहे. याआधी सुरक्षा रक्षक, वाहन चालक आणि काही विशेष तांत्रिक पदे ऑनलाईन भरतीतून वगळली होती. त्याच धर्तीवर आता शिपाई पदही वगळण्यात आले. शिपाई पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? शिपाई पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण आहे. यापेक्षा कमी शैक्षणिक पात्र असलेले उमेदवार अर्जासाठी पात्र राहणार नाहीत. भरती प्रक्रिया कशी असेल? शिपाई व इतर चतुर्थ श्रेणी पदांच्या भरतीत पारदर्शकता राखण्यासाठी खालील नियम लागू करण्यात आलेले आहेत. भरतीसाठी ऑफलाईन लेखी परीक्षा घेणे बंधनकारक आहे. परीक्षा संबंधित बँकेने आयोजित करायची. परीक्षा अनुभवी व तज्ञ संस्थेमार्फत घेणे आवश्यक आहे. भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची जबाबदारी संचालक मंडळाची असेल. गैरप्रकार आढळल्यास संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. स्थानिक उमेदवारांना आता भेटणार आहे 100% प्राधान्य. या शासन निर्णय सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चतुर्थ श्रेणी पदभरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना 100% प्राधान्य मिळणार आहे. याचा अर्थ असा की संबंधित जिल्ह्यातील उमेदवारांना प्रथम संधी दिली जाईल. बाहेरील जिल्ह्यातील उमेदवारांना विचार सुरुवातीला केला जाणार नाही. बाहेरील जिल्ह्यातील उमेदवारांना संधी कधी भेटणार? पुरेसे स्थानिक उमेदवार उपलब्ध नसतील, जर त्या जिल्ह्यातील उमेदवार नसतील तर बाहेरील जिल्ह्यातील उमेदवाराचा विचार केला जाईल किंवा पात्र उमेदवारांची संख्या कमी असेल तर त्या रिक्त जागा संबंधित बँकेला जिल्ह्याबाहेरील उमेदवाराकडून भरता येतील. या निर्देशाचा उद्देश आहे की भरती प्रक्रिया पारदर्शक करणे, स्थानिक युवकांचा रोजगारात प्राधान्य देणे, गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराला आळा घालणे, जिल्ह्यातील बेरोजगारांना संधी उपलब्ध करून देणे. थोडक्यात काय तर शिपाई पद ऑनलाईन भरतीतून वगळले आहे. शिपाईसाठी किमान पात्रता 12वी पास. भरती ऑफलाईन लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. परीक्षा तज्ञ संस्थेमार्फत घेणे आवश्यक आहे. स्थानिक उमेदवारांना 100% प्राधान्य मिळणार आहे. स्थानिक उमेदवार उपलब्ध नसल्यास बाहेरील उमेदवारांना संधी मिळणार आहे. गैरप्रकार झाल्यास संचालक मंडळावर कारवाई होईल. हा शासन निर्णय विशेषतः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील शिपाई व इतर चतुर्थ श्रेणी भरतीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच.